त्यासाठी मी 3 बटाटे बॉईल करून घेतले, त्यांना छोटे पीसमध्ये कट करून घेतले। नंतर मी कढईत तेल टाकलंय आणि राई घातली आहे। राई तडतडल्यावर मी जिरे ॲड केले। राई आणि जिरे तडतडल्यावर मी हिंग घातली आहे। नंतर मी ॲड करत आहे लसूण। लसूण व्यवस्थित भाजला की मी ॲड करत आहे कांदा। कांदा व्यवस्थित परतला की मी ॲड करत आहे हळद। आता मी ॲड करत आहे बारीक कट केलेले बटाटे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। आता मी ॲड करत आहे ओलं खोबरं, मीठ, व्यवस्थित मिक्स करूया। पाच मिनिटं झाकण ठेवून मी भाजीला वाफ देणार आहे। 5 मिनिटांनंतर भाजी ऑलमोस्ट रेडी आहे। वरून कोथिंबीर घालून गार्निश करूया। आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता मी बनवत आहे खोबऱ्याची चटणी। तर त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं, 4 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चम्मच जिरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर। नंतर मी ॲड करणार आहे थोडीशी साखर, मीठ आणि पाणी। चटणी ग्राइंड करूया। चटणी आता रेडी आहे। आता मी चटणीला फोडणी देणार आहे। तर त्यासाठी मी आधी तेल घेतलंय, मग मी ॲड करणार आहे राई, हिंग, उडद डाळ, चना डाळ, कढीपत्ता मिक्स करूया। चटणीला फोडणी देऊया। तर चटणी आता आपली रेडी आहे। आता इथे मी बनवत आहे आंबोळे। तर आंबोळे आता इथे रेडी आहेत। तर आंबोळे, चटणी, बटाट्याची भाजी तयार आहे। या खायला। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।